शाळेतून मिळालेले जे ज्ञान, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले गुण आणि चांगले व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये वावरण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुणांची पूर्ती आम्हा विद्यार्थ्यांना याच विद्यालयातून झाली. त्यामुळे या शाळेची आमच्यावर खूप ऋण आहेत. आज 18 एप्रिल आमच्या देवाळे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा. शाळा स्थापन होऊन आज 60 वर्षे झालीत. या 60 वर्षाच्या कालावधीतील अनेक विद्यार्थी या स्नेहमेळ्यासाठी आज उपस्थितीत होते. सर्वांच्या शरीरात झालेले बदल, मुलं बदललेली, शिक्षक बदललेले, नावावरूनच एकमेकांना ओळखता येत होतं. शाळेच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी ज्यांचं वय आज 80 वर्ष आहे, ते महादेव पांडुरंग पाटील हेही मेळाव्याला आले होते. त्यावेळेचा तो उत्साह आजही त्यांच्यामध्ये दिसत होता. मेळाव्यामध्ये एकमेकांना भेटताना सर्वांनाच मनापासून आनंद होत होता. काही विद्यार्थिनींना तर आनंदाश्रू आवरता आले नाहीत. मी संगीता पाटील, 90च्या बॅचला मी 10वीतून बाहेर पडले. देवाळे विद्यालय देवाळीत आज हिरक महोत्सव होत आहे आणि आज सगळे माझे विद्यार्थी, शिक्षक यांचा सगळा संपूर्ण स्नेह मेळावा होत आहे आणि त्याचा आम्हाला खूपच आनंद होतो आहे की सर्वजण भेटणार आहेत. जवळजवळ 30-35 वर्षानंतर हे सर्वांची भेट होणार आहे याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि संस्थेनं हा खूपच चांगला उपक्रम घेतलेला आहे. माझं नाव माधुरी गायकवाड. माझी 1992ची बॅच आहे. ही माझी वर्गमैत्रीण आहे. आम्ही दोघी एवढ्या आनंदी उत्साह एवढा निर्माण झाला आहे की आणि इतकं खूप असं म्हणजे आनंद अश्रूच यायला लागले की एवढी आतुरता निर्माण झाली की आमचे मित्र मैत्रीण, आमचे गुरुवर्य सगळं भेटणार. त्यामुळे सगळं काय विसरायचं आणि त्यांना सगळ्यांना भेटायला जायचं. इतकी वर्ष आपण संसार करत आलो. मुलाबाळांच्याकडे मुलाबाळांनी माझी मुलं सांभाळायची आहेत, मिस्टरांचा डबा करायचा आहे, त्यांना ऑफिसला पाठवायचा आहे, हा सतत डोक्यात विचार होता. हा मेळावा समजल्यानंतर तो डोक्यातनं विचार करून काही करून शान आपण आपल्या मित्रमैत्रिणीला, आपल्या शिक्षकांना भेटायला जावं ही आतुरता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना देखील एकमेकांना भेटून जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. आठवत होता तो फक्त भूतकाळ. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी असेच त्यांना वाटत होते. याही पलीकडे होत्या त्या शाळेमधल्या गमती जमती, एकमेकांच्या भेटीगाठी आणि गुरुवर्यांना चरणस्पर्श नमस्कार. यांनी मन भारावून गेलं. ते क्षण आम्हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरले. यशस्वी माजी विद्यार्थ्यांना पाहून शिक्षकांनाही अभिमान वाटला. विद्यालयातील वातावरण खूप छान झाले होते. आलेल्या सर्वांनीच या मेळाव्याचा आनंद घेतला. मी या शाळेचा माजी शिक्षक असून या शाळेमध्ये जवळजवळ 32 वर्षे सेवा केलेली आहे आणि अशाच पद्धतीचे म्हणजे ही सेवा करत असताना मला जे आलेले अनुभव आहेत काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत, त्यामध्ये माझा आवडता विद्यार्थी म्हणून सुहास पाटील यांचं मी मनापासून आता सुरुवातीला अभिनंदन करतो. मला असं वाटत होतं की माझ्या भागातलाच एक माझा म्हणजे सहकारी रामचंद्र पाटील आणि त्यांचा मुलगा तो सुहास पाटील यांनी जी आत्ता जी सध्या झालेली त्याची जी घोडदौड किंवा प्रगती आहे ती वाखाणण्यासारखी आहे. मी त्यावेळी लहान असताना मी त्याला बऱ्याच वेळेला शिक्षा केली असेल, काही केलं असेल किंवा मार्गदर्शन केलं असेल. त्या पद्धतीने आज जो त्याच्यात झालेला बदल आहे तो मला खऱ्या अर्थानं भावणार आहे आणि मी त्यांची जी प्रगती बघतोय आज समाजकार्यामध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे. त्यांनी समर्थ फाउंडेशनसारखं फाउंडेशनचा म्हणजे चांगल्या पद्धतीने चालू केलेलं आहे आणि ते आध्यात्मिक मार्गामध्ये त्यांनी वाहून घेतलेलं आहे. त्याबद्दल मी सुहास रामचंद्र पाटील या माझ्या लाडक्या विद्यार्थ्याचं अभिनंदन करतो. सकाळी 9लाच मी शाळेत आलो होतो कारण मला पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जायचं होतं. तो प्रवास 350 किलोमीटरचा होता. त्यामुळे मी जेवढे गुरुवर्य आणि विद्यार्थी आले तेवढ्यांनाच भेटून 10:30 वाजता बाहेर पडण्याचा बेत आखला. मित्रांनो, शाळेतून पाय निघत नव्हता कारण या वास्तूशी शालेय जीवनातील अनेक आठवणी जोडल्या होत्या. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी जाणंही तितकंच महत्त्वाचं होतं. सर्व गुरुजनांचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेतला आणि जड अंतकरणाने वर्गमित्रांचा निरोप घेऊन
मी शाळेबाहेर पाऊल टाकलं. गेटपर्यंत आलो आणि शाळेकडे पुन्हा एकदा वळून पाहिलं. शाळेला हात जोडून वंदन केले. यावेळी मला एक वाक्य आठवलं, यावे ज्ञानासाठी आणि जावे देण्यासाठी, म्हणजे सेवेसाठी. परत एकदा नवा जोश, नवीन ऊर्जा घेऊन जीवनाच्या प्रवासातील आनंद घेण्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झालो. खरंच या मेळाव्यातून खूप आनंद मिळाला. नियोजन चांगलं होतं. खूप काही नवीन शिकता आलं. मेळाव्यामुळे भविष्यकाळातही शाळेशी संबंध दृढ होतील याचा विश्वास आला. ज्यांनी या मेळावा आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले आणि आम्हा विद्यार्थ्यांच्या बऱ्याच वर्षानंतर भेटीगाठी घडवून आणल्या, ते या शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक NB नल्लवडे सर, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेचे देवाळे विद्यालय ज्युनियर कॉलेज देवाळेचा आज माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा संपन्न होतो आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या या स्नेह मेळाव्याच्या आयोजनासाठी म्हणून मी आज शुभेच्छा देतो. नमस्कार, मी समीर घोरपडे या विद्यालयाचा उपप्राचार्य म्हणून काम करत आहे. या विद्यालयाला 60 वर्ष पूर्ण झालेत आणि 60 वर्षामध्ये या शाळेचं नाव सगळ्या पंचक्रोशीमध्ये आणि विशेषतः पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये प्रत्येकजण आदराने घेतात. पालक विद्यार्थी यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी असतं आणि पालकांची प्रथम पसंतीची ही शाळा आहे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत. उपप्राचार्य समीर घोरपडे सर, GS पाटील सर, SM कल्याणकर सर, उमेश कोरवी सर आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो.